नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालय आर्नी रोड यवतमाळ यांच्या अंतर्गत रिक्त शिकाऊ उमेदवारांची भरती सन 2024 जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. यानुसार मध्यवर्ती कार्यालयाच्या परिपत्रकान्वये राज्य परिवहन महामंडळाच्या खालील दर्शवलेल्या ट्रेडकरता शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होईल. तर रजिस्ट्रेशन ऑनलाईन करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे apprenticeshipindia.org या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. या संदर्भात महत्त्वाची अपडेट लवकरच दिली जाईल. तर यानुसार पाहू शकता, ट्रेडचं नाव आहे मोटर मेकॅनिकसाठी एकूण 75 जागा आहेत. शैक्षणिक अर्हता आहे SSC पास आणि ITI मोटर मेकॅनिक ट्रेड पास असणे आवश्यक आहे. दुसरं पद आहे शीट मेटलसाठी एकूण 30 जागा. MSCIT यामध्ये पाहू शकता SSC आणि ITI शीट मेटल ट्रेड पास असणे आवश्यक आहे. तिसरं पद आहे डिझेल मेकॅनिक, एकूण 34 जागा. SSC पास आणि ITI डिझेल मेकॅनिक ट्रेड पास असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 14 आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी एकूण 30 जागा यासाठीच्या आहेत. 10वी आणि ITI मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक ट्रेड पास असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 5 आहे संधता म्हणजेच वेल्डरसाठी एकूण 20 जागा. 10वी पास आणि वेल्डर ट्रेड पास असणे आवश्यक आहे. 6वं पद आहे फॅब्रिकेशन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी एकूण 12 जागा. 10वी पास आणि रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगचा ट्रेड पास असणे आवश्यक आहे. टर्नरसाठी 2 जागा. 10वी आणि टर्नर ट्रेड पास असणे आवश्यक आहे. यानंतर पेंटर जनरलसाठी एकूण 5 जागा आहेत. MSc म्हणजेच SSC 10वी पास असणे आवश्यक आहे आणि ITI पेंटर ट्रेड पास असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने एकूण 208 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे. यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत कार्यालयात सादर करायचा आहे. त्यानंतर उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्याचबरोबर अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयीकृत बँकेचा MSRTC फंड अकाउंट यवतमाळ या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹590 व मागासवर्गीय उमेदवारांनी ₹295 हा DD जोडणे आवश्यक आहे. पाहू शकता, ते पद क्रमांक 8 पर्यंत 1 ते 8 पर्यंत ट्रेड करता उमेदवारांचे वय 13 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत असावे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांच्या वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट असणार आहे. सदर परिपत्रकाची पूच देण्यात यावी व परिपत्रकाची एक प्रत सूचना फलकावर लावून जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्यात यावी. परिपत्रक शासनाच्या नोटीस बोर्डावर लावण्याबाबतची 2 कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत कार्यालयाच्या उलट तपासणीस पाठवण्यात यावी. यानुसार पाहू शकता, महत्त्वाची अपडेट आहे की प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा राज्य परिवहन महामंडळ कोणतेही बंधन राहणार नाही. तर यानुसार महत्त्वाची अपडेट आहे. एकूण 208 जागांसाठीची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मार्ग परिवहन महामंडळ MSRTC ST यांच्या अंतर्गत 208 विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. 13 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवायचा आहे. दिलेले डॉक्युमेंट्स त्याचबरोबर अर्जाची फी सोबत जोडून. त्याचबरोबर अधिकृत जी वेबसाईट आहे शिकाऊ उमेदवारांसाठीची apprenticeshipindia.org या वेबसाईटवर जाऊन आस्थापना क्रमांक टाकून यवतमाळचा आस्थापना क्रमांक टाकून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ट्रेडची माहिती त्याची लिंक आहे अप्रेंटिसशिप इंडिया या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. या संदर्भात लिंकसुद्धा जारी केल्या जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स लवकरच जारी केले जातील. या डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केले जातील. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती एकूण 208 जागांसाठीची
जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.